म्हणजे असं आहे की रोहित आर्याने जे केलं ते अतिशय चुकीचं होतं. ज्या पद्धतीने तो पुढे जात होता चुकीचं होतं. पण त्याच्यावरती पाळी का आली याचा विचारही समाजाने करणं खूप गरजेचं आहे. दिल थकल्यामुळे कंटाळलेला माणूस काय लेवलला जातोय हे शोभणारी गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला 3 फुटावरनं गोळी मार. आरामात एखाद्या पोलिसांनी 4 पोलीस जर त्याच्या अंगावर गेले असतील त्याला पकडूही शकले. ही शोकांतिक आहे की एखाद्या कंत्राटदाराला पैसे न मिळाल्यामुळे पाऊल उचलावं लागतं. अखेरीस त्याचा पोलीस चकमक, त्याच्या हातात काय हत्यार होतं, त्याच्याकडे काय बॉम्ब होता का काय, त्याच्याकडे काय होतं त्याच्याबद्दल कुठली स्पष्टता झालेली नाही. त्यांनी उचललेलं पाऊल अतिशय चुकीचं होतं, अतिशय चुकीचं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले आणि सरकारसोबत माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे जे कारण पुढे येते लाजीरवाण आहे. म्हणजे सरकार आतापर्यंत 2-3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, 1 जणांनी आत्महत्या केली आणि हे दुसरं इतकं भयंकर प्रकरण झालं. म्हणजे पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदार ज्या लेवलला जात आहेत ते धोकादायक. फाउंडेशनच्या नावाखाली मुलांना हे सोडून द्या, त्याच्याशी